तर गाईज आता मी सकाळी सकाळी पूजा केली आहे आणि आता मग निघाली आहे मी मंदिरात जायला. आणि ही माझी आजी, ही आजीने लावली आहे भाजी, म्हणूनच मला आवडतं इंदू म्हणजे चंद्र. हा बघा आंब्याला मोहर आलाय. आणि जाम तर तुम्ही बघाल तर पक्षी, इथे वेगवेगळे पक्षी इकडे येतात हे जाम खायला. तुम्ही जर वरती बघू शकाल तर केवढे मोठे मोठे जाम लागलेत. हा जुनच काढले ते एकदम मस्त. हो आता खायला घेऊन जाते रस्त्यातून, पण मला लवकर निघावं लागेल, माझी बॅग पॅक करायची आहे. 2 मिनिटं गाईस. तर आपल्याला निघालोय आपण, पण नेहमी काही ना काही वस्तू विसरत राहते, त्यामुळे कॅरी माय जॅम्स. 10वीत? अरे बापरे, आता 10वीचं वर्ष चालू आहे ना, तर परीक्षा असेल बोर्डची. कशी चालली अभ्यास? आहे नाही. चल बाय आजी. अरे हो हे घे. तुला वाटलं पडेल. कशात? हो मी पण मस्त आहे. हा सगळे असे बोलत राहतात माहितीये काय करणार आता. पण बाई एवढ्या उन्हात ना तर पाहिजे ना काहीतरी. स्टाईलमध्ये राहा गाईस. ठीक आहे चलतंय. ही गावाकडची वाट मस्त. हे जर मुंबईमध्ये असं ना असे पॅ पॅ हॉर्न, रोड, गर्दी, ट्रॅफिक, चालायला पण जागा नाही. पण हे थोड्याच दिवसांनी मस्त इथे भाताची लागवडणी होणार. दिसलं का तुम्हाला मुंगूस गाईस? मी जसंच कॅमेरा बंद केला आणि मुंगूस आला. म्हटलं अरे काय मस्त होतं एकदम. थांब. आता मला माहीत नाही तुम्हाला कितपत मी जे ऐकते त्याचा आवाज येत आहे. इकडे मला बैलाच्या घंटीचा, कोंबड्याचा आरवण्याचा, लोक आता इथे साफसफाई करतात त्या झाडू मारण्याचा, पक्ष्यांचा, वाऱ्याचा आवाज. इट इज मच मोर लाईक अ साऊंड थेरपी अँड पीपल थिंक, actually people started to think it is extreme. तुम्हाला खरं वाटेल, आय डोंट नो तुम्हाला खरं वाटेल की नाही, की या जंगलात मी गेलेली. ठीक आहे, हे जे जंगल आहे ते ॲमेझॉन फॉरेस्टसारखं आहे. लेजिट ॲमेझॉन फॉरेस्ट. आता तरी उन्हाळा आहे, पण पावसाळ्यात तुम्ही जर बघाल तर इथे लेजिट आम्हाला वाघ क्रॉस झालेला. आम्ही बाहेर पडलो आणि कळलं तिथेच त्यांनी गायला मारलं, जिथे आम्ही होतो त्याच ठिकाणी. आणि आम्ही ती गाय बघितलेली जाताना. तर वाघाची गोष्ट. ही शिरंबे गावची शाळा, प्री प्रायमरी स्कूल आहे ही. व्हिडिओ
तिकडे कळेल होतं देवाला आणि मग विचारतात की ह्याच्याने विचारतात की काय होतं काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मग तो हलका येतो वजनदार येतो वजनदार आलं की मग काम व्हायचं असेल तर हलकं येणार नाही व्हायचं असेल तर जड येणार. जड येतात. बरोबर. हे देऊळ कुठचं आहे माहिती आहे का? हा. हे देऊळ पुण्यातलं आहे. म्हणजे अच्छा. पुण्यामध्ये ती एक जण हे होतं ना आणि पुण्यातलं जेवण नाही ते पुण्यातून एका बामणाची गाय इथे पाना देऊन जायची असं ऐकलं होतं. म्हणजे ती कशी द्यायची देऊन जायची ना त्याच्यानंतर अगोदर ना- कल्पत नाही सुटायची ती. आणि प्लस काय माहितीये ते ना धान्य मोजायचं ना तो ब्राह्मण इथून जावं लागेल तिला. गुरण चालू तिथे आली. तर ते धान्य मोजायचं ना हा. मोजता थकला आणि अख्ख्या शेवटीला ना त्याने ती पाहिली असते ना ते बाजूला दगड होता ना हा. त्याच्यावरती मारल्याच्या नंतर तो दगड पण गायब झाला आणि ते धान्य पण गायब झालं आणि ते आता ती पिंडी आहे ना त्या पिंडीचा कॉर्नर आपला आहे ना हा. असा तुकडा असा हे झालाय म्हणजे असं तुटलाय अशी अच्छा. कॉर्नर ते पाण्यामध्ये आहे ना पिंडी त्या साईडला हो हो माहिती आहे, बघितली. तिची ती पिंडी पाण्यातच आहे हा. तिचा कॉर्नर असा तुटलाय असा ते तो दगड इकडे येऊन हे झाला आणि त्याच्यानंतर तो मग धावत आला इकडे बघायला ती गाय सारखी पण यायची ना हा. आणि असं गायब झालं हा. बघायला यायची तर ते एवढ्या ह्या स्मशानामध्ये ती काय असं हे ते वारुळ असतं ना त्या वारुळावरती ते पानं सोडायची दुधाची अच्छा. सोडायची मग त्याच्यानंतर मग ते लोकांना समजायला लागलं की तो सांगायला लागला लोकांना मग त्यांचं ना हे असतं पहिलं त्यांचा मान असतं इथे अच्छा. की देवाचं जे असतं ना हा हा. एक उत्सव असतो मधी काय बोलतात ते तिलगुल घ्या गोड गोड बोला काय त्याला अच्छा, मकर मकर संक्रांत. संक्रांती. हा, आता. त्याच्यानंतर का अगोदर असतं काहीतरी अच्छा. रात्रीच असते एकदम हा, काय करतात म्हणजे तिथे तेव्हा? मग तिथे तेव्हा ही पालखी निघते आपली हा. तेव्हा तो तिकडचं ते ब्राह्मण आहे ना कोण आता हम्म. तो येतो पहिली तो पूजा करतो या शंकराची हा. तो तयात आंघोळ करतो रात्रीचा हा हा हा. आंघोळ करून तो पूजा करतो त्याच्यानंतर गावाले पूजा करणार गुरवून आपली अच्छा. त्याचा पहिला मान आहे बरोबर त्याच्या कल्पातून ते दिखावा भेटला ना. मग ते श्रावण सोमवार पण पहिला त्याची पूजा असते त्याला येतो पूजा बिजा करतो त्याच्यानंतर चालू करतो माणुसरी झाला ना main. त्याने सांगितलं ना इथे अशी गाय हे करते तेव्हा ते खोदली ना खोदकाम केली मग पाणी निघालं. हा. छोटंसं मंदिर बांधलं मग नंतर मग ते 5 पांडवांनी त्यांना माहिती होतं की हा. अशाला असं पाण्यात मंदिर बांधणं म्हणजे मुश्किल हो ना. हो 5 पांडवांनी बांधले आणि आतमध्ये गाभाऱ्यात पण पाणी आहे बाहेर पण पाणी आणि मध्येच मंदिर बांधलंय. हो. आटत पण नाही ना किती आता उन्हाळ्यामध्ये पुरेच लोकांची विहिरी आटतील पण हे पाणी आटत नाही हो, बरोबर आहे. देवस्थान आहे ना शेवटी ते कधी म्हणजे लय खोल बाबा. एवढं थंड पाणी आहे इथे. हा, अरे चिंचेचं झाड होतं इथे इथं मोठं. संभावली हा हा. हे चौकाशी लय राहते. खोल आहे पाणी दिसत नाहीये. हा, खूप खोल आहे. हाय हाय. किती खोल आहे एवढी दिसलं दिसलं मला पण दिसलं. तेव्हाच. दिसलं पाणी पण लय खाली आहे. हे कसं माहिती काय इथे ना मोठी चिंचेचं झाड होतं इथे हा त्यामुळे ना पाणी एकदम थंड लागायचं एकदम थंड हा. आता नाही राहिलं ना ते. तो आवळा हा आपण ही चिंच हा हा हा. पाडायचं ना सर्व भडकायचे पहिले